नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील मूग, भुईमूग, हळद, बटाटा आणि सीताफळ या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत. राज्यातील प्रमुख बाजार समित्यांपैकी मुंबई बाजारात मुगाची आवक कालच्या तुलनेत 432 क्विंटलने वाढून आज 495 क्विंटल पाहायला मिळाली. मात्र सरासरी दर 11,100 रुपये प्रति क्विंटलवर स्थिर होता. तर अकोला बाजारात हिरव्या मुगाची आवक कालच्या तुलनेत 8 क्विंटलने वाढून 84 क्विंटल होती. सरासरी दरात 180 रुपयांची वाढ होऊन तो दर 7,180 रुपये प्रति क्विंटल होता. तसेच पुणे बाजारात मुगाची आवक आज 43 क्विंटल पाहायला मिळाली. सरासरी दरात 200 रुपयांची वाढ होऊन तो दर 9,550 रुपये प्रति क्विंटल पाहायला मिळाला. राज्यातील हिंगोली बाजारात हळदीची आवक कालच्या तुलनेत 100 क्विंटलने वाढून आज 2,150 क्विंटल होती. सरासरी दरात 185 रुपयांची वाढ होऊन तो 15,855 रुपये प्रति क्विंटल झाला. तर जिंतूर बाजारात क्रमांक 1 हळदीची आवक परवाच्या तुलनेत 55 क्विंटलने वाढून 82 क्विंटल झाली होती. मात्र सरासरी दरात 850 रुपयांची घसरण होऊन तो दर आज 15,000 रुपये प्रति क्विंटल आला होता. तसेच हदगाव तामसा बाजारात स्थानिक हळदीची आवक कालच्या तुलनेत 25 क्विंटलने वाढून 50 क्विंटल पाहायला मिळाली. तर सरासरी दर 15,000 रुपये प्रति क्विंटलवरती स्थिर होता. आज पुसद बाजारात भुईमुगाची आवक शुक्रवारच्या तुलनेत 195 क्विंटलने वाढून 300 क्विंटल पाहायला मिळाली. मात्र सरासरी दरात 140 रुपयांची घसरण होऊन तो दर 8,000 रुपये प्रति क्विंटल झाला होता. तर हिंगोली बाजारात भुईमुगाची आवक गुरुवारच्या तुलनेत 15 क्विंटलने वाढून 50 क्विंटल झाली होती. सरासरी दरात 169 रुपयांची घट होऊन आजचा दर 7,577 रुपये प्रति क्विंटल होता. नागपूर बाजारात आज बटाट्याची आवक कालच्या तुलनेत 1,050 क्विंटलने वाढून 3,500 क्विंटल झाली. तर सरासरी दर 1,025 रुपये प्रति क्विंटलवरती स्थिर होता. तर खेड चाकण बाजारात बटाट्याची आवक काल इतकीच म्हणजेच 1,250 क्विंटलवरती स्थिर होती. सरासरी दरात 100 रुपयांची वाढ होऊन तो दर आज 1,200 रुपये प्रति क्विंटल झाला होता. तसेच अकोला बाजारात बटाटा आवक कालच्या तुलनेत 660 क्विंटलने वाढून 1,200 क्विंटल झाली. सरासरी दरात 100 रुपयांची वाढ होऊन तो दर 1,000 रुपये प्रति क्विंटल झाला होता. राज्यातील प्रमुख बाजार समित्यांपैकी पुणे बाजारात आज सीताफळाची आवक कालच्या तुलनेत 37 क्विंटलने घटून 161 क्विंटल झाली. सरासरी दरात 500 रुपयांची वाढ होऊन तो दर 5,500 रुपये प्रति क्विंटल पाहायला मिळाला. तर सांगली बाजारात स्थानिक सीताफळाची आवक कालच्या तुलनेत 50 क्विंटलने वाढून आज 72 क्विंटल झाली होती. सरासरी दरात 1,500 रुपयांची घसरण होऊन तो दर 4,000 रुपये प्रति क्विंटल होता. हे होतं आपलं आजचं मार्केट बुलेटिन. आपण रोज सायंकाळी 5 वाजता शेतमार्केट पॉडकास्टचा आढावा घेत असतो. त्यासाठी ॲग्रोवनच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हे पॉडकास्ट पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.